खरंच कळत नाहीये राधिका वहिनी असं न सांगता कुठे गेलाय? अरे थोडा वेळ वाट बघूया, येतच असेल ती. रेवती अगं राधिका कुठे गेले कळायला नको का? एक मिनिट मी सोसायटीत बघून येतो. नाही नाही काका तुम्ही थांबा, मी आणि श्रेयस जातो. चल श्रेयस. कुणी कुठेही जायची गरज नाही. आता पंकज आणि नाना गेलेत ना. हो ना, थोडा वेळ थांबा, येतच असेल ती. ही बघ आली राधिका. कुठे? अगं राधिका किती छान दिसतेस, मस्त. हे सगळं रेवतीमुळे झालं, नाही तर मला असलं काही सुचलंच नसतं. अच्छा म्हणून ते केव्हापासून आपल्याला असं रेवती. मॅम यू लुकिंग रिअली ब्युटिफुल. छान मेकओव्हर झालाय मॅम तुमचा. थँक्यू जेनी. वा राधिका स्मार्ट दिसते, स्मार्ट, एकदम बिझनेस वुमन. पण राधिका एवढा वेळ कुठे होतीस तू? आम्ही सगळे वाट बघत होतो तुझी. काकू आजपासून नवीन आयुष्याला सुरुवात करते ना, जुनं काही मनात ठेवायचं नव्हतं, काही हिशोब चुकते करायचे होते. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं राधिका. अगं पाटी कोरी केल्याशिवाय त्याच्यावर नवी रांगोळी कशी काढता येईल, नवीन रंग कसे भरता येतील? छान केलंस. सगळं विसरून जा जुनं आणि नव्याने सुरुवात करा. आता राधिका वहिनी चला पटकन आपण इनॉग्रेशन करूया, पूजेची वेळ झाली. हो हो चालेल आनंद भाऊजी, पण इनॉग्रेशन मी नाही करणार, कमळा करेल. नाही मी नाही, तुम्हीच करा इनॉग्रेशन. काय ते असतं ते तुम्हीच करा. कमळा नको नको, पायातली वाण पायातच बरी. हे काय बोलतेस तू कमळा? हे बाप, तुम्ही सगळ्या जणी माझा हात आहात. तुम्ही नसतात तर एवढा मोठा निर्णय मी घेऊच शकले नसते. माझ्या सुखदुःखात तुम्ही आहात, म्हणून हा मान तुमचा आहे. ताई खरंच तुम्हाला कोणाची नजर नको लागायला, तुम्हाला आणि आपल्या या दुकानाला. अरे दुकान नाही, ऑफिस आहे ऑफिस, आणि तेही मोठं. ताई मग एक काम करूया, आपण सगळ्यांनी मिळून फीत कापूया. हो चालेल की, आपल्याकडे सगळ्यांना सारखा मान आहे. चल ये. वा अरे श्रेयसचं काम ना. निवडता नाही आलं. या या या. अरे ये अरे ये काय झालं काय? हा हे सगळं बर्गर सांडलं ना माझ्या अंगावर. अरे भाई जरा हळू चालवायची ना. ही बिल्डिंग नाही पाहिली? बिल्डिंग ही ही नाही, ती तिथली मागची राधिकाचं ऑफिस असलेली. अरे हा, अरे सॉलिड होती रे, एकदम चकाचक, एकदम ग्लास वगैरे सॉलिड आहे. मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या बिझनेस चेंबर मध्ये राधिका स्वतःचं ऑफिस थाटेल म्हणून. किती प्रयत्न केले यार मी, पण नाही, ती गेलीच पुढे मला मागे टाकून. हे खरं आहे रे, सॉलिड निघाल्या त्या. मलाही वाटलं नव्हतं त्या तुझी अशी वाट लाव. तर तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? माझ्या बाजूने आहेस की तिच्या बाजूने आहेस? मी माझ्या बाजूनी आहे. वा, करेक्ट आहे. नाही, तुम्ही सगळे ना आपापल्याच बाजूने राहा, माझ्या मागे कोणीच नाही ना. एवढा सगळा चांगला स्टाफ होता माझ्या बरोबर, सगळा अनुभवी स्टाफ, बरोबर सगळे गेले तिच्या मागे शेपूट हलवत. आता माझ्या बरोबर काय राहिलंय?
तू टेंशन क्यों लेता है डार्लिंग? अरे तेरे पास भी नया स्टाफ है यार, एकदम हुशार मुलं आहेत ती, म्हणजे एकदम शिकलेली आहेत. आणि अनुभवाचा काय? एकाला अनुभव नाहीये कामाचा, यांना घेऊन कसलं टार्गेट अचीव्ह करणार आहे मी? ठोंबेच सगळे ठोंबे, एकेकाला ना शिकवण्यामध्ये सगळा वेळ चाललाय माझा. आता मला काहीतरी मोठं टार्गेट अचीव्ह करून दाखवावं लागेल, नाही तर सोसायटीत सगळे हसतील मला, म्हणतील बघा याची बायको गेली पुढे, हे साहेब अजून तिथेच आहेत. अरे यार तू तू काय तू टेंशन लेता है यार, मैं हूं ना. अरे मी सगळ्या खबरी आणून दिल तिथून पूर्ण डिटेल मध्ये. आपण त्यांना प्रोग्रेसचा पी पण लिहू द्यायचा नाही, पुढे जाऊच द्यायचं नाही. नाही केडे नाही. आतापर्यंत राधिकाला मागे खेचण्यासाठी खूप प्रयत्न केले मी, पण आता मला माझीच रेष मोठी करावी लागेल. बघ असतो. बर्गर गाडीत बस. नानीजी नानाजी या. या. अरे वा, ए मस्त आहे ग, झकास. फारच छान. वा वा. चला पूजेला सुरुवात करायची का? हो हा, कोण बसतंय पूजेला? आमचं नवीन लग्न झालेलं जोडप आहे ना, गुप्ते भाऊ रेवती. बसा नानाजी या इकडे. या या बसा. ए या बसा. करा आचमन. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, ओम मध्वनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, मदोक्षराय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. नमस्कार करायचा आहे. सगळ्यांनी आरती करायचे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निर्भीड पदवी प्रेम. आरती त्यांच्याकडे द्या. सगळ्यांनी आरती घ्यायचे, नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायचे आणि प्रसाद पण वाटायला द्या. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नमस्करोमी गंधपुष्पम समर्पयामी. वरुणावर व्हायचंय.
हा या दोघांना पहिल्यांदा द्या. कल्याणम चिंतितम कार्यम चिंतितार्थ मनोरथा देव द्विज प्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते. देवा, तुझ्या कृपेने सगळं छान होऊ दे. या ऑफिसची, या कामाची भरभराट होऊ दे. काय भविष्य काय रे राधिका मसाले कंपनीचं? काय नाही. एक तर हिला भिकेचे डोळे लागले आणि ती तुम्हालाही बरोबर घेऊन चालली आहे. रस्त्यावर याल, रस्त्यावर. ही तुमची राधिका मसाले कंपनी मार्केटमध्ये कशी उभी राहते ना, बघतोच मी. नाही महिन्याभरात बिझनेस उभा करून दाखवला ना तर नाव नाही लावणार. राधिका सुभेदार. राधिके, आम्हाला सगळ्यांना खरंच तुझा अभिमान आहे. एवढ्या जिद्दीनं तू तुझ्या ऑफिसचं स्वप्न पूर्ण केलंस आणि याच्या पुढेही तू तुला हवं तेच करणार आहेस. काय पानवलकर? म्हणजे काय, निसंशयपणे. वहिनी, ऑफिस खूप छान. तुमच्या बायकोच्या चॉईसनी सजवलंय सगळं. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. नाना, आभार प्रदर्शनाचं भाषण सुरू होण्याच्या आधी निघूयात चला. राधिके, नाही, आम्हाला कल्पना आहे इथं जमलेल्या प्रत्येकाविषयी तुझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. पण हे सगळं बोलून दाखवण्याची गरज नाहीये. आता एक करायचं, सोमवारी कामाला सुरुवात करायची. हा, आम्ही निघतो. हो, नाही, त्याच्या आधी एक सेल्फी व्हायला पाहिजे सगळ्यांचा. चला, या या या. ये रे. काय Cheers for राधिका मसाले. बर बर बर, ठीक आहे. पुरे पुरे आता माझं कौतुक. आता आपण कामाला लागूया. बरं आनंद भाऊजी, त्या अमेरिकन कंपनीचा काही मेल किंवा फोन? हो, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला भेटायला या. अरे आज जायचंय. मी निघतो आताच आणि त्यांना जाऊन विचारतो की तुम्ही कधी येता तिथे आम्हाला भेटायला. ओके सर, मी पटकन निघतो. ओके, ठीक आहे. गाडी आली साहेबांची गाडी आली. हाय, वेलकम टू इंडिया सर. थँक्यू. प्लीज. पानवलकर सर, आपण सुद्धा वेळ नको वाया घालवूया. आपण आपल्या कामाला सुरुवात करूया का? करूया ना. पण त्याआधी मी आपल्या नवीन प्रॉडक्टच्या लॉन्च संबंधी थोडीशी माहिती देतोय. म्हणजे कसं आहे, आपण नव्याने मार्केटमध्ये उतरतोय, त्यामुळे आपल्याला नवीन प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करावं लागेल. हो, बरोबर आहे. म्हणजे राधिका मसाले सोबत एखादा राधिका इन्स्टंट स्वीटचा आयटम किंवा राधिका नमकीन आयटम इंट्रोड्यूस करावा लागेल आपल्याला. वा, फारच छान कल्पना आहे.
काही हरकत नाही. हा म्हणजे आपल्याकडनं सगळी तयारी आहे. फक्त आता त्या ऑफिसरने इथे येऊन व्हिजिट दिली की खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात होईल. मॅडम खरंच खरंच खूप छान आहे लक्ष्मीची मूर्ती. तुझ्या कंपनीसाठी गिफ्ट माझ्याकडून. मॅडम गिफ्ट? खरं तर ह्या कंपनीला तर अशा मूर्तीची वगैरे काही गरज नाहीये. या कंपनीची लक्ष्मी साक्षात बसली आहे माझ्या समोर. नवऱ्याने कदर नाही केली पण तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. अजून एवढं काहीच केलं नाहीये मी. खूप काही करायचंय. ही तर सुरुवात आहे मॅडम. आणि बरं झालं तुम्ही इतके चांगले रेफरन्सेस दिले, त्यामुळे आता नक्की चांगल्या ऑर्डर्स मिळतील. रेफरन्सेस मी दिले आणि इथून पुढेही देत राहील. पण रेफरन्सेसनी मिळालेलं जे काम आहे ते कष्टाने आणि जिद्दीने पूर्ण करणं हे तुझ्या हातात आहे. तुझ्या कष्ट करशील, जीव तोडून मेहनत करशील, ग्राहकाचं समाधान करशील, तेव्हा ते तुझ्यावरती विश्वास टाकायला लागतील. आणि एकदा ग्राहकाने विश्वास टाकला की एका कामातून दुसरं काम मिळत जाईल. एका कामातून दुसरं काम मिळणं यालाच बिझनेस म्हणतात, लक्षात ठेव. अगदी खरंय मॅडम. नाही मी अजून नवीन आहे पण शिकेन हळूहळू. पण खरं म्हणजे नवं जुनं असं काही नसतं. शिकणारा शिकतच जातो. प्रत्येकजण आपापल्या अनुभवातून शिकायला लागतो. प्रत्येकाने जर ठरवलं ना की मी एकलव्यासारखं शिकणार तर कुणी कुणाला शिकवायची गरजच पडणार नाही. प्रत्येकजण आपापल्या अनुभवातून शिकत जाईल, जशी तू शिकत गेलीस. आणि एवढं मोठं ऑफिस निर्माण केलंस, कंपनी निर्माण केलीस. तुला कल्पना नसेल राधिका, पण तुझ्यासारख्या साध्या सरळ गृहिणींसाठी आज तू एक रोल मॉडेल बनली आहेस. नाही मॅडम. अगं खरंच. काही महिन्यांपूर्वीची राधिका बघ आणि आजची राधिका बघ, किती फरक आहे. आणि असायलाच पाहिजे ना. नुसतं घर एके घर करत बसून चालणार नाही. घर संसार करणाऱ्या प्रत्येक गृहिणीला स्वतःचं अस्तित्व काहीतरी वेगळं असायलाच पाहिजे. जसं घर संसार चालवणं ही तिची जबाबदारी असते, तशी आयुष्यातल्या इतर गोष्टींबद्दल एक भूमिका असणं, स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व तयार करणं, सिद्ध करणं ही तिची जबाबदारी नाहीये का? आहे. अशा कितीतरी बायका आहेत ज्याने खूप प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला आणि आज त्या कुठल्या कुठे जाऊन पोहोचल्या आहेत, समाजात मानाच्या स्थानावर आहेत. काही बायका अशा आहेत की ज्यांनी घरातल्या घरात लोणची पापड करायला सुरुवात केली आणि आज मोठ्या मोठ्या कंपनीच्या अधिकारी आहेत, सीईओ आहेत. त्यांनी ना अधिकारी ऑफिसचं नाव ऐकलं होतं ना ऑफिस कसं असतं ते बघितलं होतं. एका बाईनी स्वतःच्या नावाने ट्रॅव्हल कंपनी सुरू केली आहे. अशा कितीतरी बायका, तू राजकारण घे, कलाक्षेत्र घे, कुठचंही क्षेत्र घे, आज बायका कितीतरी ठिकाणी अग्रेसर आहेत आणि त्या आपापल्या ठिकाणी रोल मॉडेल्सही आहेत. माझ्या समोर अशी एक रोल मॉडेल आहे जिचं नाव राधिका सुभेदार. खरोखर राधिका अभिनंदन. हे सगळं तू ज्या प्रतिकूल परिस्थितीची लढा देत उभं केलंयस. हो बरोबर आहे मॅडम, पण खरंच खरंच अजून खूप काम करायचंय मला. मला माहितीये तुला अजून खूप पल्ला गाठायचंय आणि तू तो गाठशील, मला खात्री आहे. हो, पण तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या. माझ्या शुभेच्छा आणि माझे आशीर्वाद कायम तुझ्या बरोबर राहणार आहेत, तसेच असतील. पण तुझ्या मनातली जिद्द मात्र सोडू नकोस. कशीही परिस्थिती येईल, कसाही प्रसंग येईल, तेव्हा न डगमगता, न घाबरता आलेल्या प्रसंगाला तोंड देत लढत लढत पुढे जा. ही लढाई अजून संपलेली नाहीये, हे पक्क लक्षात ठेव. ही फक्त सुरुवात आहे. हो मॅडम, मी लढेन, खूप मेहनत करेन, खूप कष्ट करेन आणि तुमच्या अपेक्षांना खरी उतरण्याचा प्रयत्न करेन. शाबास.